इथिओपिया या देशामध्ये हेलेगुब्बी ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला आणि गेल्या 10,000 वर्षांमध्ये इथिओपियामध्ये अशी ही पहिलीच घटना आहे आणि त्यामुळे या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात पसरलेली राख आता भारताच्या हवाई क्षेत्रात सुद्धा दाखल झाली आहे। इथिओपियामध्ये घडलेल्या या घटनेचे परिणाम कसे होत आहेत आणि भारतात सुद्धा याचा कसा परिणाम होणार आहे हे यावरून दिसतंय। हवामान तज्ञांच्या मते राखेच्या ढगाचा हा फटका अगदी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान तसंच मध्य भारताला सुद्धा बसणार आहे। या राखेमुळे देशातील हवाई प्रवासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि या सर्व पार्श्वभूमीवर डीजीसीएनं सर्व विमान कंपन्यांना आता एक अलर्ट जारी केलेला आहे आणि आवश्यकता वाटेल तर ऑपरेशन तात्पुरते थांबवण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। तर हवामान खात्याच्या माहितीनुसार राखेचा ढग 10 ते 15 किलोमीटर उंचीवर आहे आणि ढगामध्ये ज्वालामुखीची राख, सल्फर डायऑक्साईड, सूक्ष्म खडक कण आहेत आणि याचा मुख्य परिणाम हा हवाई वाहतुकीवर होणार आहे। जमिनीवर किंवा सर्वसाधारण लोकांच्या आरोग्यावर याचा तात्काळ कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाहीये। या राखेमुळे आकाश मात्र ढगाळ आणि धुसर असं काही वेळासाठी दिसू शकतं। तर ज्वालामुखीच्या राखेचा भारतावर काय परिणाम होईल ते एकदा आपण पाहू। तर इथिओपियात हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। ज्वालामुखीची ही राख भारताच्या हवाई क्षेत्रामध्ये दाखल झाली आहे। वाऱ्यामुळे ओमान आणि अरबी समुद्रामार्गे ही राख भारतात दाखल होतीये। महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य भारताला याचा फटका बसतोय। राखेच्या ढगामुळे विमान उड्डाणांना अडथळा होणार आहे। काही विमान कंपन्यांची विमान उड्डाणं त्यामुळे आता रद्द होणार आहेत। अनेक विमानांच्या मार्गामध्ये बदलही होणार आहेत। तर डीजीसीएकडून विमान कंपन्यांना या संदर्भातला अलर्ट जारी केलेला आहे।